बातमीचे प्रायोजक आहेत PG रिसॉर्ट नंदुरबार। शहादा येथील सराफी व्यापाऱ्याच्या लूट प्रकरणी आणखी 4 अटक करण्यात आली आहे। दरम्यान नंदुरबार जिल्हा पोलीस कार्यालय, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा तसेच शहादा पोलीस पथकाने सुमारे 22 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे। शहादा येथील सराफ व्यावसायिकाची लूट प्रकरणी संशयितांकडून एकूण 38,96,000चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। मसाव ते बुडीगव्हाण रस्त्यावर सराफ व्यावसायिक रितेश पारेख यांना चाकूचा धाक दाखवून सोन्या चांदीच्या दागिन्यांची लूट करण्यात आली होती। सशस्त्र लूट प्रकरणी शहादा पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता। यापूर्वी 8 संशयित आरोपींना धुळे, अहिल्यानगर, जळगाव येथून ताब्यात घेण्यात आले होते। स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळालेल्या माहितीनुसार सराफ व्यावसायिकाच्या लूट प्रकरणातील दोघे संशयित हे निजामपूर मार्गे नंदुरबारकडे येत असल्याची माहिती मिळाली। त्यानुसार त्यांना तात्काळ स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने ताब्यात घेतले। नंददर्पण न्यूज लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा। धन्यवाद। एकूण 18 किलो आणि 600 ग्राम चांदी अशी जप्त करण्यात आली। त्याचबरोबर काही रोख रक्कम, काही वाहन जे गुन्ह्यामध्ये वापरले आणि त्यानंतरचे कृतीसाठी वापरले, असे एकूण 38,96,000चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला। यामध्ये स्थानिक गुन्हे शाखाचे जे आमचे अधिकारी आणि अंमलदार आहेत त्यांनी पूर्ण मेहनत घेऊन वेगवेगळे ठिकाणातून वेगवेगळे आरोपीकडून जे काही माहिती प्राप्त झाली, गोपनीय बातमीदारांकडून जी माहिती प्राप्त झाली, त्या अनुषंगाने तपास करून आतापर्यंत एकूण 11 आरोपींना अटक करून त्यांच्याकडून ही मुद्देमाल जप्त करण्यात आला। त्या सर्वांना मी अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो। त्यांनी खूप मेहनत घेतली। त्या गुन्ह्यामध्ये अजूनही काही आरोपी फरार आहे। त्या आरोपींच्या मागे नंदुरबार पोलीसची टीम्स अजूनही प्रयत्नशील आहे। त्याचबरोबर त्यांच्याकडूनही उर्वरित जे मुद्देमाल आहे ते हस्तगत करून फिर्यादीला न्याय देण्यासाठी आमची पूर्ण प्रयत्न चालू आहे।